30 ऑगस्ट 2025 रोजी गुन्हे शाखेचे पथक हे आयुक्तालय हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पेट्रोलिंग दरम्यान गुप्त बातमीदाराकडून खात्रीलायक माहिती मिळाली की 3 इसम हे एका ऑटो क्रमांक MH27 BW 7490 मध्ये बसून पंचवटी चौक रोशनी हॉटेल येथे आपल्याजवळ अवैधरित्या MD नावाचा अंमली पदार्थ बाळगून विक्री करण्याच्या इराद्याने येत आहे. अशा खात्रीलायक माहितीवरून पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात गुन्हे शाखेच्या पथकाने पंचवटी चौक येथील हॉटेल रोशनी समोर सापळा रचून पोलीस स्टाफच्या मदतीने नमूद ऑटोमधून इसम नामे अब्दुल राकीब अब्दुल राजिक वय 20 वर्ष राहणार कमलीवाले दर्गाजवळ जुनी वस्ती बडनेरा, अब्दुल नासिर अब्दुल रहीम वय 19 वर्ष राहणार लाल झंडा चौक यशोधरा नगर नागपूर, सय्यद रजा सय्यद जहूर वय 23 वर्ष राहणार शुक्रवार बाजार जुनी वस्ती बडनेरा यांना घेतले. त्यांच्या ताब्यातून 23.800 मिलीग्राम MD मॅफेड्रॉन पावडर अंदाजे किंमत 1,12,500 रुपये तसेच गुन्ह्यात वापरलेला ऑटो असा एकूण अंदाजे किंमत 2,63,500 रुपयाचा मुद्देमाल मिळून आल्याने ते जप्त करून नमूद आरोपितांविरुद्ध पोलीस स्टेशन गाडगेनगर येथे NDPS ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमूद अटक आरोपींनी सदरची MD ही कोणाकडून खरेदी केली तसेच सदरची MD ही अमरावती शहरामध्ये कोठून आली याबाबत सविस्तर तपास गुन्हे शाखा यांच्या मार्फत सुरू असून त्यांनाही लवकरच अटक करण्यात येईल. तसेच अमरावती शहरात MD बाळगणारे, त्यांचे सेवन करणारे, विक्री करणारे यांच्याबाबत गोपनीय माहिती काढण्यात आली असून त्यांच्यावरही नजीकच्या काळात धडक मोहीम राबविण्याबाबत आयुक्त अमरावती शहर यांनी आदेशित केले आहे. शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती.